इंग्लिश टायपिंगच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की होम रोचा वापर करून आपण कशा पद्धतीने टायपिंग करतो। आता डे 2 मध्ये जेव्हा तुमची ही प्रॅक्टिस पूर्ण होईल त्यावेळेस डे 2 मध्ये तुम्हाला होम रोचा वापर करून काही शब्दांची प्रॅक्टिस करायची आहे। तर आता मी तुम्हाला स्क्रीनवरती ते शब्द मी लिहितोय ते तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे, त्याची तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे। तर पहिला आहे आस्क, ASK आस्क सेमीकोलन पेस ऑल ALL ऑल सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर ॲश ASH ॲश सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर गॅस GAS गॅस सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर डॅश DASH सेमीकोलन पेस, फ्लॅश FLASH सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर फ्लास्क FLASK सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर आहे तो सेल SALL सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर आहे दास DAS सेमीकोलन पेस, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे ग्लास GLASS सेमीकोलन पेस, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे काप KALF सेमीकोलन, त्याच्यानंतर पेस, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे हॅज HAS हॅज सेमीकोलन पेस, त्याच्यानंतर आहे हॅड HAD सेमीकोलन पेस, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे डालडा DALDA सेमीकोलन पेस, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे फ्लॅड FLAD सेमीकोलन पेस, त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे क्लॅड KLAD क्लॅड सेमीकोलन पेस, आणि शेवटचा शब्द आहे तो आहे स्लॅश SLASH सेमीकोलन। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एवढ्या शब्दांची प्रॅक्टिस तुम्हाला 2 पेजेस नोटपॅडचे जे 2 पेजेस आहेत ते 2 पेजेस याची कंटिन्युअस प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे होम रोचा वापर कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला समजेल।